आमदार खासदार मंत्र्यांचे पगार बंद करा। शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाला भरपाई कोण देणार? तर तालुक्यामध्ये नंदूरमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाची टीम आणि शेतकरी आलेले आहेत। खरंच शासनाला लाज वाटायला पाहिजे। शासन तुम्ही लाखो रुपयाच्या गाडीमध्ये बॉडीगार्ड घेऊन फिरतात, एस्कॉर्टिंग घेऊन फिरतात। आमदार खासदार मंत्र्यांचे पगार बंद करा। शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाला भरपाई कोण देणार? आज तागायत कुठला प्रशासनाचा अधिकारी इथं आला नाही, कोणी येऊन पाहणी करत नाही। उत्तरचे दक्षिणचे जे काही आमदार आहेत ते नुसतं येऊन गाडीतून पाहणी करून चाललेले आहेत। शासनाला लाज वाटत नाहीत। आमदार असल, खासदार असल, मंत्री असल, मुख्यमंत्री महोदय बघा नुकसान किती झालंय। आज तुम्ही येऊ शकला नाही, पण शेतकऱ्यांचं नुकसान जे झालेलं आहे तुम्हाला दाखवत आहे। थोडं लाज वाटायला पाहिजे। बघा पूर्ण पाण्याने परिसर भरलेला आहे। शेतकऱ्यांनी काय खायचं हा प्रश्न निर्माण झालेला आहे। या सगळ्या गोष्टीला जबाबदार शासन आणि प्रशासन। 60% शेतकऱ्यांनी तुम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवून मतदान केलं। तुम्हाला लाज वाटायला पाहिजे। लाज वाटायला प्रशासन आणि शासन म्हणून आपण बसता। थोडं तरी तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, लज्जा वाटायला पाहिजे। अशा सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। यांना पाण्यात बुडवतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, अजितदादा नुसते नावाला शेतकरी आहेत, नावाला। त्यांना पाणी पाजायला पाहिजे। पाणी अशा शेतकऱ्यांचं नुकसान करणारे अशी अनेक ठिकाणी पाऊस पडलेला आहे, अनेक ठिकाणी पाणी शिरलेलं आहे शेतामध्ये। नदीतून उजनी धरणातून पाणी सोडलेलं आहे। शेतकऱ्यांची आर्त हाक तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणून तुमचे फोटो जे आहेत ते बनवले होते। सरकार म्हणून तुम्ही सरकारमध्ये बसला, काही विचार न करता। ज्यावेळेस लाडक्या बहिणींना तुम्ही 1,500 रुपये महिना केला, त्यावेळेस तुम्ही जर त्या कुठलेही निकष बघितले नसतील तर शेतकऱ्यांच्या खात्यावर कुठलेही निकष न बघता 50,000 रुपये जमा करावे। मी अशी आपणाला विनंती करतो। सरकार शेतकरी माती मोल झालेला आहे। पाण्याने सगळे शेतकऱ्यांचे पिकं मातीत गेलेले आहेत। थोडी जर आपल्यामध्ये लाज लज्जा शरम असेल तर आपण डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करताल। मी अशी आपणाला विनंती करतो शेतकऱ्यांच्या वतीने। धन्यवाद। प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज उत्तर तालुक्यामध्ये नंदूर या गावात आपण परिस्थिती पाहता, माझ्या मागं सीना नदीला पूर आलेला आहे। शेतकऱ्यांचे पिकं बघा अक्षरशः जळून खाक झालेले आहेत। पाण्यामुळे हे जे पिकं आहेत पूर्ण मातीमोल झालेले आहेत। 0 कवडी मोल भाव झालेला आहे याचा। तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मी सरकारकडे, शासनाकडे, प्रशासनाकडे मागणी करतो की जसं लाडक्या बहिणींना कुठल्याही पद्धतीचा इलेक्शनच्या आधी निकष लावतात 1,500 त्यांच्या खात्यावर जमा केले, तसं शेतकऱ्यांना या ज्या आहेत त्या शेतकऱ्यांना डायरेक्ट 50,000 रुपये कुठल्याही निकष न लावता, काही न विचार करता, पाहणी करता, पंचनामा करता 50,000 जमा करावेत। मी अशी या माध्यमातून विनंती करतो। आणि यात देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की बाबा शेतकऱ्यांचा 7/12 इलेक्शन पूर्वी कोरा करणार। 7/12 तर कोरा झाला नाहीच, पण 7/12 कोरा न होता आज शेतकऱ्यांना अतिवृष्टी झाली। त्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे पिकं गेले, तुरी गेली, मूग गेला, ऊस गेला, डाळिंब गेला, कापूस गेला। शेतकऱ्यांनी कुणाकडे पाहायचं? देवेंद्र फडणवीस, अजितदादा तुम्ही पण म्हटला होता की बाबा पवार नाव लावणार नाही शेतकऱ्यांचा 7/12 कोरा केला तर। आज नाव लावताच आहे आपण। आपल्याला दादा म्हणतात, एकनाथभाई शिंदे असू दे, मुख्यमंत्री साहेब तुम्ही तर स्वतः येऊन कोणी पाहणी केली नाही। आपले आमदार खासदार सुद्धा गाडीतून उतरत नाहीत, फक्त लांबून पाहणी करून जातात। शेतकऱ्यांची झालेली जी नुकसान भरपाई आहे कुठलाही विचार न करता, काही निकष न लावता, जसं लाडक्या बहिणींना पैसे दिले तसं तुम्ही शेतकऱ्यांना 50,000 रुपये त्यांच्या खात्यावर टाकावे, असे मी शासन आणि प्रशासनाला विनंती करतो। जिथं पाहायचंय जिथं जायचंय खरं, जिथं पाऊस पडलेला आहे, जिथं खरंच पिकं पाण्यात गेलेले आहेत, तुमचे अधिकारी न जाता अधिकाऱ्यांना फोन करून बोलवावं लागतं। जो काही फॉर्म भरावा लागतो, तलाठी असतील, सर्कल असतील, कोणी अक्षरशः शेतकऱ्यांकडनं 100-200 रुपये येऊन फॉर्म भरतात। तुम्हाला 70-80 हजार लाख रुपये पगार आहे, तरी पण तुम्ही शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून
घेत नाही. जिथं खरं जाणं गरजेचं आहे तिथं न जाता तुम्ही दुसऱ्यांच्या बांधावर जाऊन जिथं पाऊस पडलेला नाही त्या ठिकाणी जाऊन करतात, काहीतरी पंचनामा करता. हे सगळं जे आहे ते थोतान बंद करा. तुम्ही जे इलेक्शन पूर्वी सांगितलं होतं, आता खरेच अतिवृष्टी झालेली आहे, त्या अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट 50,000 रुपये जमा करा प्रत्येकाच्या खात्यावर, ही या माध्यमातून विनंती करतो. प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आज बच्चू भाऊ पूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना जागा करत फिरतात. शेतकरी जर एकत्र झाला तर तुमचं सरकार या पाण्यामध्ये वाहून गेल्याशिवाय राहणार नाही, सांगतो मी. धन्यवाद.